सुरुवातीपासून असं होत होतं की कमिटमेंट म्हणजे मी हे जे सगळे सांगितले माझे रोल ते मी कुठेही शब्दात कमिटमेंट न देता करत होती, कारण मला एक कमिटमेंटची ना ऑलवेज फिअर होती ड्यू टू व्हेरियस रिझन्स. म्हणजे माझ्या मिस्टरांचा फिरकीचा जॉब आहे, मला कमिटमेंटचा एवढा फिअर होता की जर मला असं सांगितलं ना की नेक्स्ट संडेला मला बॅच सुरू करायची आहे, तर माझ्या मनात असायचं की मला संडेला बॅच सुरू करायची आणि म्हणजे मी खूप एक्सायटेड असायची. पण अगेन कमिटमेंट, अरे माझ्याकडून शब्द गेलाय, ते होईल का पूर्ण, होईल का पूर्ण, असे सारखं प्रश्न की तो संडे येईपर्यंत सारखं असं वाटायचं की अरे तोपर्यंत घरात काय आलं तर ह्या सगळ्या जर्नीमध्ये म्हणजे मला फार आनंद होतोय सांगायला की खूप मोठी कमिटमेंट म्हणजे लहान मुलांसकट माझं स्वतःचं म्हणजे सेंटर होणं, ऑब्व्हियसली किड्स इंटेलिजन्सचं सेंटर, पण मी ते यशस्वीरित्या करू शकले सुरू. आणि आणखीन एक सांगेन मी की ते मी ऍट द एज ऑफ 47 सुरू केलं. तोही माझा सगळ्यात मोठा एक ब्लॉक होता किंवा फिअर होता की आता हे वय वाढतंय, आता तर काही नाही, आता पूर्ण संपलं, आता ह्याच्या पुढे आपण काही करू शकत नाही, किंवा ठीक आहे आता ठीक आहे. आणि तो एज मी आता इथे उभं राहून सांगतेय सो ते आणखीन एक मोठं आहे. सो असे बरेच पॉइंट्स आहेत अँड आय एम फॉर्च्युनेट की मी प्रत्येक पीबीटीचा पार्ट पहिल्यापासून आहे. म्हणजे असं फार क्वचितच झालं, अगदी आम्ही लास्ट वीकच बोलत होतो की असे आमचे कॉमन ग्रुप्स आहेत, त्याच्यामध्ये एखाद दुसराच असा ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये मी नाहीये, अदरवाईज सगळे पीबीटी किंवा सगळ्यांचा मी पार्ट होते आणि त्याचा खरंच मला खूप फायदा झाला. हे तर मी एकच सांगितलं, आणखी बरेच असे छोटे मोठे आहेत. आता मी जास्त वेळ नाही, अजून सगळे आहेतच. सो मला असं वाटतं प्रत्येकाला आपण चान्स देऊन त्यांच्याकडून ऐकूया. सुपर सुपर.